रमा माझ्याकडे बघा आणि मला खरं खरं सांगा. रमा बोला. हो छोटे मला, मी होकार दिला या लग्नाला आणि तो बी मनापासून. मी तयार आहे या लग्नासाठी. नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय ना रमा. रमा तुम्ही माझी मस्करी करताय ना. हो नाही छोटे मला, मी आता जे काही बोलले ते समज खरं आहे. मी मस्करी नाही करत आहे. या लग्नासाठी मी मनापासून तयार आहे. रमा तुम्ही असं नाही वागू शकत. रमा तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. रमा तुम्ही मला सोडून दुसऱ्याशी लग्न नाही करू शकत. रमा एकदा मागे वळून बघा. रमा 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 तुम्ही असं अचानक मला सोडून नाही जाऊ शकत. रमा मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. आता मी कोणाशी बोलू, कोणाशी भांडू, कोणावर रुसू. मला असंही होतंय. रमा मला आता असंही होतंय. तुम्ही परत या. रमा तुम्ही परत या. रमा रमा मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. रमा आपल्यातला हा दुरावा, हा अबोला, हे एक सपन असतं तर बरं झालं असतं. आपल्यात असं काही होईल असं कधी बी वाटलं नव्हतं मला. तुमच्यापासून दूर हे असं न बोलता दिवस लोटणं लई अवघड आहे. आतापर्यंत पडलेलं सगळ्यात वाईट स्वप्न होत आहे. पण हे स्वप्न खरं ठरलं तर आई नवसाई, आमच्या आयुष्यातले ते क्षण परत कर. मला माझे छोटे मालक पहिले जसे होते तसेच परत कर. मी अशा एका डोंगरावर उभी आहे जिथे एकीकडे छोटे मालक माझ्याशी बोलत नाही, तर दुसरीकडे मामी माझ्या लग्नासाठी घाट घालते. आता यातून तूच बाहेर काढू शकतेस मला. एवढं एकच कर माझ्यासाठी. हे सगळं तुमच्यामुळे कठीण होऊन बसलंय रमा. आपल्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेऊन तुम्ही मोकळ्या पण झाला. तुम्हाला एकदाही नाही वाटलं की माझ्याशी बोलावं? हा निर्णय घेतलात तेव्हा एकदा तरी माझी आठवण आली का? तुम्ही निर्णय घेतलात तर घेतला. वर मी दिलेल्या सगळ्या गोष्टी परत सुद्धा केल्या. रमा, हो अगं थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अगं मग बोल की, असं काय विचारते? नाही तसं नाही, तासगावची माणसं सारखं विचारतात. अगं खरं तर काल रात्रीच बोलणार होते तुझ्याशी मी, पण दमली होती, झोपायला आली होती ना, म्हणून मग नाही बोलली. अगं पण ते सारखं फोन करून विचारतात, बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा, बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा. आणि सारखे किती कारण देणार ना, काहीतरी ठोस उत्तर द्यायला पाहिजे त्यांना. म्हणजे काहीतरी कळवायला तर हवंय ना. खर तर आज संध्याकाळपर्यंत कळवायचं त्यांना, म्हणून म्हटलं काय कळवायचं ना आता. मामी तुला एक सांगू का? बोल की. हे बघ मामी, तुला राग येणार नसेल
आणि वाईट वाटणार नसेल तरच सांगते. रमा, आतापर्यंत तुला कधी समजून घेतलं नाही असं कधी झालंय का? नाही ना? पण तुझ्या मनात जे काही असेल ना ते मला खरं खरं सांगून टाक बाई. ते कसं आहे ना मामी, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. लग्न नाही करायचं म्हणजे? पण का? मॅडमच्या मनात दुसरं कोणीतरी भरलं असल. सुमे, जरा शांत बसतीस का? महत्वाच्या विषयावर बोलणं चाललंय आमचं. तिच्या लग्नासंदर्भात बोलतोय. रात्री खायला काय करायचंय एवढा साधा सोपा पैसा नाहीये. तू जरा शांत राहा. ए अगं, तू कशाला तिच्या मागे लागतीये? आता तिने लग्न नाही करायचं ठरवलंय ना, कशाला डोकं फोडती उगा? तू काहीतरी ठरवलं असशील ना गा? वय तुम्ही एकच विचार केले. मामी अगं, माझं एवढंच म्हणणं आहे की मला अजून पुढे लई शिकायचंय ग. शिकून माझ्या पायावर उभं राहायचंय. अगं, स्वतःच्या पायावर उभं राहायला काही शिक्षणाची गरज नसते. अरे बघ, तू पण पायावरच उभी राहिलीये, मी पण पायावरच उभी राहिलीये. सुमे, गप बसायला काय घेणार आहेस आता तू? रमा अगं, शिक की तू. तुला शिकायला कोण नाही म्हणतंय? अगं पण आता त्या माणसांना काय सांगायचं आपण? सारखं फोन येतोय त्यांचा, विचारतायत ना ते. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना काय सांगायचं की पोरगी लग्नाला नाही म्हणते म्हणून? हे बघ मामी, मला कळतं तुला किती त्रास होते ते. खरं तर माझंच चुकलंय बघ. मी आज तुला आधी कळवायला हवं होतं. अगं नाही, तसं नाही मला म्हणायचंय. एक काम करूयात का मामी, मी आज जाऊन बोलून येऊ का त्यांच्याशी? तू स्वतः जाणार आहेस तासगावला? वय तसं बी किती लांब आहे, जवळच तर आहे. दुपारपर्यंत परत बी येते बघ. नाही नको, मी पेंटाला सांगते, तू जाऊन सांगून ये. अगं मामी, हे बघ, मी आज जाऊन बोलून येते ना, म्हणजे मी गेले ना तर समधी प्रश्न तिथेच मिटते. आणि तसं बी माझ्यामुळे कुणाला उगाच त्रास नको व्हायला. मी आज जाऊन भेटून येते. हा चालेल, तू पण जा, मी पण वाड्यावर जाऊन येते. काय तू आता वाड्यावर जाणार आहे? हा मग काय, आता किती दिवस आराम करायचा ग? मला नाही एवढी आरामाची सवय. आणि त्यात मी इतके दिवस वाड्यावर जात नाहीये म्हटल्यावर माझा पगार कापला जाईल. मी जाते त्यापेक्षा. बर जा जा. आणि रमा, तासगावला जाऊन आले ना की तू लगेच वाड्यावर ये. वय तुम्ही वाड्यावर जाऊन सांग की रमाला यायला उशीर होणार आहे म्हणून. हा ठीक आहे, चालेल. येते घर मी, आई येते. जपून जा तू. येते. मग मंजू, नाश्त्याला काय केलंय ग? अजून काय बी केलं नाहीये. अजून काय बी केलं नाही तू? तुला माहिती ना मला भूक लागते. मग लवकर नाही करता येत का तुला? आणि नाश्त्याला करशील तर काहीतरी वेगवेगळं करत जाय. एक तर तेच तेच खाऊन मला कंटाळा आलाय. सुमे, एवढं असेल तर तू बनव की. कधीतरी आम्हाला बी तुझ्या हातचं खाऊ दे, बघू जमतंय का. चॅलेंज देते का ग मला? चॅलेंज देते का तुम्हाला? मी अशा एक रेसिपी शोधल्या ना की वर्षभर बसून तू खाशील. थांब, तुला आता रेसिपीज दाखवते मी. करू. सिमरन, बाईसाहेब, तब्येत कशी आहे आता तुझी? आता एकदम ओके. आता बरं वाटतंय. अगं बरं वाटतंय म्हणून लगेच कामाला लागू नकोस, जरा आराम कर. अहो पण काम नसलं ना की लय बेचैन व्हायला होत. खरं सांगू का, तुम्हाला लय मिसिंग करत होते ना, म्हणून आले मी. बरं, रमा नाही आली? अहो ती तासगावला गेली. तिला ते तिकडचं स्थळ आलं ना, त्यांच्या घरी गेली. रमा तिथे कशी गेली? मी तर तिला सांगितलं होतं की सरलाला सगळं सांगून टाक. मग तिने असं का केलं? नेमकं काय चाललंय तिच्या मनात? बाईसाहेब, आज मी सगळ्यांसाठी नाश्ता करणार आहे बर का, आणि वेगळ्या पद्धतीचा उपमा करणार आहे. ठीक आहे, कर. हा.
काय रे, तुझ्या रूमचं दार कधी बंद नसायचं, मग आता दार बंद का ठेवायला लागलायस? ते चुकून राहिलं असेल. बोल ना, तू सकाळी सकाळी काय काम काढलंस? अच्छा, ऑर्डर फॉर्म. नाही नाही नाही, त्याच्यासाठी नाही आले मी. मला तुझ्याशी रमाबद्दल बोलायचं होतं. रमाबद्दल काय बोलायचं त्यांच्याबद्दल? ती तुला काही सांगून गेलीये का? कशाबद्दल? नाही म्हणजे सरलाने तिच्यासाठी एक स्थळ आणलं होतं. माझ्याशी बोलणं झालं होतं तिचं, आणि मी सांगितलं होतं रमाला की सरलाला तुमच्या दोघांबद्दल सगळं सांगून टाक. बरं मग? पण असं दिसतंय की तिने सरलाला काहीच सांगितलं नाहीये, आणि मला असं समजलं की ती आज त्या स्थळाच्या ठिकाणी गेलीये. मला एक कळत नाहीये, तिला तिथे जायची गरजच काय होती? आई, या गोष्टीवर आपण चर्चा करण्यात काय अर्थ आहे? या प्रश्नाचं उत्तर त्याच चांगलं देऊ शकतील. प्रताप, प्रताप, तुमचं काही बिनसलंय का? कारण रमा त्यांचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. त्यांना जे करायचे ते त्या करू शकतात. तुझं दुसरं काही काम असेल तर आपण बोलूया. प्रताप, हे बघ तुम्ही या विषयावर आपण नंतर बोललं तर चालेल? प्लीज. मी फ्रेश होऊन येतो. प्रताप इतक्या अलिप्तपणे, तुटकपणे का बोलतोय? आणि ते सुद्धा रमाबद्दल? ह्यांचं काही भांडण वगैरे झालं नाहीये ना? दादा राया, ओ दादा राया, अहो दार उघडा की. अहो मी आली तुमची लाडकी सुमी. अहो दार उघडा की. ओ दादा राया, दादा राया, नाश्ता आणलाय तुमच्यासाठी. म्हटलं आज सेवा करावी तुमची म्हणून आले. अरे वा, तुम्ही तयार होताय म्हणजे बघा, अगदी वेळेत आले मी. मला हे असं आवडतं बरं का. नाही तर ती रमा आहे ना, लई गुळगुळ घालते हो, लई गुळगुळ घालते. तिला कित्येकदा सांगितलंय वेळेत नाश्ता घेऊन जात जाय, पण कधी बी घेऊन जात नाही. आता आज नाहीये ती, म्हणून आले स्वतःच नाश्ता घेऊन. आज का नाही आल्या त्या? अहो तासगावला गेली ना ती. येईल वेळेत, सुट्टी नाही घ्यायची, एवढी हुशार आहे. हे बघा, हे घ्या, मी नाश्ता केलाय. मला भूक नाही. आव पण थोडा तर करून घे. मंजू, आलीस का? होय, अगं तासगाव इथं शेजारीच तर आहे. मंजू, ह्या उशिरा आले तर तुला जास्तीची कामं नाही ना पडली? एक तर कोणी मदतीला बी नाहीये बघ तुझ्या. होतं की 5 वडची दीपिका. ती काय कामं करते वय? रमे, तासगावला काय जाऊन आलीस? चेहऱ्यावर आनंद मावेनासा झालाय. असेल बाई तसं, कारण आज मला जे करायचं होतं ना तेच मी करून आले, अगदी माझ्या मनासारखं. म्हणून आता जरा बरं वाटते. बरं मंजू, चल तू पटापटा इथली कामं आवरून घे, कपडे वाटतात, मी आतली कामं बघते. बरं, सुमी हाया बघते. मंजू, म्हणजे तू तासगावला त्यांना नाही सांगायला गेली होतीस? जी बाईसाहेब, मी आता नकार कळवून आले. तुम्हाला सांगते, आता एकदम हलकं हलकं वाटतंय. नाही तर कालपासून मनावर ओझं ठेवल्यागत वाटत होतं. रमा, फक्त एवढंच आहे ना?
का अजूनही काही आहे ज्याचं तुझ्या मनावर ओझ आहे? अहो अजून काय असणार आहे बाईसाहेब? रमा, मी प्रतापशी तू तासगावला गेलीस याबद्दल बोलायला गेले होते. मला वाटलं होतं तुमचं ह्या संदर्भात बोलणं झालं असेल, पण मला असं लक्षात आलं तुम्ही काहीच बोललं नाहीयेत एकमेकांशी. आणि काय? आणि मला असं लक्षात आलं की प्रताप तुझ्याविषयी बोलण्याचं टाळतोय. ह्या आधी असं कधीच झालं नव्हतं. तुझा विषय निघाला की तो किती थकलेला असू देत त्याचा चेहरा नेहमी खुलतो, पण आज असं नाही झालं रमा. मी तुला आधीही विचारलंय, काही झालंय का? हो बाईसाहेब, नेमकं काय घडलंय ते मला बी ठाव नाहीये. मी छोट्या मालकांशी बोलायला जाते पर ते बोलतच नाहीये. 2 दिवस झाले आता मी प्रयत्न करते पर तुमच्यात काही वादावादी झाली? नाही बाईसाहेब, असं काहीच नाहीये. मग आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जा आणि त्याला विचार, तू असा का वागतोयस? माझं काही चुकलं असेल तर ते मला नीट समजावून सांगा, असं सांग त्याला. अहो पर बाईसाहेब, ते बोलतच नाहीयेत माझ्याशी आणि बोलणं तर लांबचंच, ते बघत बी नाहीयेत माझ्याकडे. मग एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर कसं देतील? ते असं वागतायत त्याचा लई त्रास होतोय. एक वेळ मारा पण बोला तरी. आता मी सांगते तसं कर, त्याच्याशी जाऊन बोल, मग बघूया काय करायचं. नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. रमा, आता 8 दिवसावर दिवाळी आली आहे. आपण सगळा वाडा छान पणत्याने सजवतो. पणत्या शोधून ठेवशील? वय येते. छोटे मला थांबा. मला बोलायचं आहे. आपल्यात अजून काय बोलायचं बाकी आहे रमा? आज मला बोलू द्या, नाहीतर लई उशीर होईल. काय बोलायचं? हेच ना की तुमचं लग्न ठरलंय?